आता विनंती आमच्या आयोजकांनी तुम्हाला सांगितलंय की खेळाडू कक्षात कुणी बसायचं नाही, खेळाडूच फक्त खेळाडू कक्षात राहतील. बाकीच्या प्रेक्षकांना प्लीज विनंती असेल, आपल्याला दुसरीकडे जागा आहे पहा, डगआउट समोर आहेत, प्रेक्षकांसाठी ज्या गॅलरी आहेत तिथे बसा, पण खेळाडू कक्षात कुणी बसू नका, विनंती असेल आपल्याला आयोजकांकडून. आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही आहे. प्रेक्षक मायबापांच्याचमुळे ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा होते. हे तुम्हीच सगळे या स्पर्धेचं देखणं स्वरूप आहात. पण तुमच्या प्रेक्षक मायबापांना आमची विनंती असेल की आपल्या ठिकाणी आलेले खेळाडूसुद्धा तितकेच आपल्याला प्रिय आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. फत कलबसकर साडी, पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अविनाश राणा, यामीन 11 दिल्ली धमाका. स्वेल आराटवाला यांचाही सत्कार होईल. महबूब बोल्डे यांना विनंती असेल. अनुराग सारसर फर्स्ट साठी पहिला फास्टर, यावेळेस स्लोवर वन. अनुराग सारसर, प्रेक्षकांचा आवाज. पाच टप्पा पडल्यानंतर चेंडूने कशी फिरकी घेतले, वळण घेतले, गरकन चेंडू वळालाय, ही खासियत आहे अनुराग सारसरची. एक सिंगल येते तिसऱ्या बॉलवर. आत्ता मैदानात स्ट्राईक केंडला शिग्रा मोरोड, धूमधडाकवाला फलंदाज हुसेन टाके. त्यासाठी प्रेक्षक आज रात्री येत आहेत पहा. प्रेक्षक गॅलरीतून आवाजही आपल्याला पाहायला मिळतोय. अनुराग सारसरचा सामना करतील. हा डाव्यास्तीच्या बाहेर भरकटले जात आहे. दिशाहीन गोलंदाजी. उमेश केणीकरांचा इशारा ते एस इट इज अ वाईट बॉल. नियंत्रण गमावले अनुराग सारसर यांनी. यामीन 11 दिल्ली धमाका. मौलाना युसुफ, जावेद शेख यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळते. तसेच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीयान 11, सरपंच साहेब सिद्धेश कोसबे यांचा संघ विजय गाणेकर यांच्या नेतृत्वात. अनुराग सारसर पुढचा बॉल, आडव्या पट्टीत खेळण्याचा प्रयत्न, पण बोटांची जादू पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होताना पाहायला मिळाला. हुसेनला काही समजायचं उमजायच्या बाद चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतला. आपल्या बोटांच्या तालावर फलंदाजाला नाचवताना दिसतात अनुराग सारसर. नाव मोठं आहे. हुसेनलाही छाप पाडावी लागेल. हे मंच दिले खासदार सुनीलजी तटकरे साहेब चषक युनिटी ग्रुपनी. वेग होता यावेळेस, वेगाने हाताळला होता. खोलवर टप्प्यातला खोदून काढला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण वेगाने आले. एक धाव दुसऱ्या धावेत परावर्तित करताना रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते. दोन्ही बॅटरकडून 2 धावा वेगाने इथं कंप्लीट करताना पाहायला मिळतात. दबाव क्षेत्ररक्षकावर टाकला. पहिला बॉल वेगाने घेतला, पहिली धाव वेगाने घेतली, त्यानंतर दुसऱ्या धावेची संधी इथं निर्माण केली. 5 चेंडूचा सामना, पॉवर प्ले, मोठ्या धमाकात सुरुवात करण्याची इच्छा होती श्रेयान 11ची, पण धावा तशा आलेल्या नाही आहेत. फर्स्टचं खातं उघडणं बाकी आहे. फुलटॉस होता, बॅटचा आतली कडा, विकेट किपर जगत सरकारच्या हातात चेंडू जातोय. डॉट बॉल येतोय. पॉवर प्ले मध्ये इथे यामीन 11 दिल्ली धमाकाने धमाका केलाय. अवघ्या दिलात अनुराग सारसरने या पहिल्या षटकात फक्त 4 धावा. पॉवर प्ले होतोय समाप्त. धावा कराव्या लागतील. विजय गाणेकर अँड पार्टी सिद्धेश कोसबे यांचा हा संघ पाहायला मिळतो. एका बाजूला युसुफ मौलाना, तसेच जावेद शेख यांचा संघ. जावेद शेख यांनी कैक वेळेस म्हटलं होतं, हरीश सर या मैदानात जगर सरकारला आणल्याशिवाय मी थांबणार नाही, आणि ते स्वप्न पाहिले होतं, आणि ते स्वप्न आज सत्यात उतरवताना जावेद शेख कैक वेळेस ते बोलून दाखवलं होतं. पण यावेळी जगत सरकारला त्यांनी या श्रीवर्धनच्या टप्प्यात पहिल्यांदा आणण्याची कमाली केली जावेद शेख, युसुफ मौलाना यांनी. विजय गडवाल दुसरं षटक घेऊन पहा. पहिल्या षटकाचा आपल्याला हायलाईटच्या स्वरूपात पाहायला मिळते. प्रेक्षेपण तिसऱ्या षटकावर LVD पॉलिसचा अपील झाला होता. त्यानंतर डाऊन द लेग साईड चौथा बॉल पाहायला मिळाला. अनुराग सारसर वाईड. पुन्हा नंतर
फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्यानंतर शेवटचाही चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेगाने हाताळलेला यॉर्कर डॉट बॉल हे पहिल्या षटकाचं प्रेक्षेपण राहिलं. त्यानंतर विजय गडवाली याही खेळाडूंनी नामांकित स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी सातत्याने पाहायला मिळाली. समोर फहद कलबसकर वेग होता, उचलून फेकून दिलाय, पण क्षेत्ररक्षक ऍक्टिव्ह होतील. 2 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन अँड मिड विकेटच्या मधून चेंडू फरार. धावा मिळतील 4. येथे फहदच्या बॅटमधून मॅच मधला पहिला चौकार. विजय गडवालीच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण केले. नाव आहे फहद कलबसकर, नांदगाव मुरुडचा स्टार. A1 नांदगावचा खेळाडू. यावेळेस कोरड्या टप्प्याचा चेंडू डिबेक्सचा कव्हरला. कॅप्टन सरज प्रामाणिक. फंबल होते आणि ही संधी दुसऱ्या धावेची. चूक घडते कॅप्टन कडून क्रिकेटच्या मैदानात. चुकीला माफी नाही. लगेच हाती वर केलंय. चूक झाली माझी. गोलंदाजाला सांगितले सरोजानी. फंबल झाले थोडंसं. त्याची संधी 2 धावा. विजय गडवाली पहिल्या 2 चेंडू 6 धावा आल्यात. यामीन 11 दिल्ली धमाका एक मोठी स्टार कास्ट असलेला संघ आपल्याला पाहायला मिळते. जगत सरकार, सरोज प्रामाणिक, रवी बनारस, संस्कार ध्यानी. हा टप्प्याचा हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळी सरोज प्रामाणिक तैनात होते. चूक केली नाही. बाउंड्री लाईनच्या बरेचसे पुढे राहिले. एक सिंगल इथे मिळते फहदला. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते. 11 धावा. हुसेनला खेळावं लागेल. हुसेनसाठी प्रेक्षक पहा पार मुरुड तालुक्यातून इथपर्यंत पोहोचलीत. समृद्धीन तर पार अपर तुडील वरून महाडवरून या स्पर्धेसाठी पोहोचलेत. अर्थात महाड, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा पार इकडं बाणकोट, बागमांडला, इकडे मुरुड, अलिबाग पर्यंतचे प्रेक्षक इथपर्यंत आलेत. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे संस्कार ध्यानी. बाउंड्री लाईनला टिपलाई झेल. इथे फलंदाज होतील बाद. थैंक यू सो मच। हुसैन की बैटिंग देखने के लिए कई दर्शक आए थे। अब जाकर पोपू की आवाज आ रही है, तालियों की गूंज है, मैदान सर पर उठा हुआ है। इसीलिए कहा जाता है बजेंगे शिट्टी, बजेंगे ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान सर पर उठा गए। क्रिकेट क्रिकेट का रहता है, जुनून जज्बे में बदल जाता है। अब जाकर विकेट भी गिरा गए। एक शानदार कैच संस्कार द्वारा। देखिए क्या जजमेंट था, क्या एक बार फिर बॉडी को मूव किया, उसके बाद इन्होंने बॉर्डर लाइन की तरफ देखा और ये शानदार कैच, दमदार कैच, असरदार कैच और जान डाल रहे हैं। पकड़ो कैच, जीत दो मैच। विकेट नंबर फर्स्ट, हुसैन आउट। उसके बाद नए बल्लेबाज तीसरे नंबर पर बैटिंग करने के लिए फहद मैदान के अंदर प्रारंभिक बैटर के रूप में गए। विजय नए बल्लेबाज मैदान के अंदर। विजय गढ़वाली गेंदबाजी कर रहे, 4 गेंदों में 7 रन, 1 सफलता इनके नाम पर। सफल गेंदबाज है। 11 रन बने, दूसरा ओवर चल रहा है। ये हमारे मेहमान, ये अतिथि कक्ष, हमारा वीआईपी कक्ष, मंच के ऊपर कई मेहमान हैं और बड़ा मंच है, तो बड़े मंच के ऊपर हमारे मेहमान भी पहुंच चुके हैं। बहुत अच्छी गेंद थी, जड़ में गेंद थी, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। गेंद निचले से पर लगने के बाद गेंद शॉर्ट स्क्वेयर लेकर शॉर्ट फाइंडिंग के बीचों बीच चले गए। 1 रन के साथ इजाफा होगा और टीम का टोटल अब जाकर 12 रन हमारे मेहमान मंच के ऊपर आपको दिखाए जा रहे हैं। हमारे अतिथि भी हैं। विजय गढ़वाली अपने बॉलिंग मान पर जड़ में गेंद, बहुत अच्छे गेंदबाजी कर रहे हैं। हाथ घूरने का मौका नहीं है। शानदार गेंदबाजी, पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए गए। जब तक खिलाड़ी गेंद को फीड करे, थ्रो करे, उसके बाद अगर बल्लेबाजों की अगर बात की जाए तो रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है, दोनों के बीच में तालमेल अच्छा है। मैदान के अंदर फहद और विजय ये खिलाड़ी है। 14 रन 1 विकेट के नुकसान पर।
तर हसन काझी यांच्याकडून कुवेतवरून या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा येतात. अर्थात क्रिकेट रसिक आपल्याला पहा पूर्ण जगभरातून या स्पर्धा पाहत आहेत कुणाल सर. या कोकणातील बरेचसे आमचे क्रिकेट खेळाडू, आमचे बंधू मित्रवर्य अख्खा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्याकडून फोन कॉल्सवर आमच्यासोबत जुडत आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खास करून खासदार तटकरे साहेब चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्या तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. आमच्यासोबत जुडत आहेत IPLचा मखमली आवाज आणि सर्व समालोचकांचे प्रेरणास्थान अनेक दिग्गज स्पर्धाची स्पोर्ट्स समालोचक कुणालजी दाते सर आमच्यासोबत जुडत आहेत. सर, नाणेफेकी हरल्यानंतर श्रेयान 11 14 धावा एक गड्याच्या बदल्यात 2 षटकानंतर दिल्ली धमाका करायला सुरुवात केली. काय गोलंदाजी राहिली अनुराग शारशरची, त्यानंतर विजय गढवालीची आपण पाहिली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनीष गोलंदाजीसाठी. एक सिंगल इथे येईल विजय गाणेकर यांना. एक सिंगलनी धावसंख्या 15. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकानंतर 14 धावा आहे. त्या धावसंख्या कुठेतरी 40-45च्या घरात न्याव्या लागतील. कॅप्टन विजय गाणेकर आलीत फहद कलबसकरच्या साथीने. फहद 7 चेंडू फहद फटका बसला, हवेत खेळलाय. कॅप्टन येत्या चेंडूच्या काळी सरोज प्रामाणिक सोप्पा झेल टिपलाय. फहदला परतीचा इशारा दिलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. नाही गुडीचे फलंदाजाने या सामन्यामध्ये थोडीशी नांगी टाकली आहे. फहाद देखील परतलाय. आणखीन एक मोठी विकेट इथे गमावली आहे श्रेयान 11ने. यामीन 11 दिल्ली धमाकाच्या विरुद्ध खेळत असताना. आणि नेक्स्ट मॅच वसीमभाई फॅन क्लब आणि रिहान रकीब 11 डिंग डॉंग या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी आता उपस्थित राहायचे. नेक्स्ट मॅच वसीमभाई फॅन क्लब, रिहान रकीब 11 डिंग डॉंग. मॅच नंबर 8 दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहायचे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मनीष जबरदस्त वेग, भन्नाट वेग पाहायला मिळते. राणा मोरे आलेत फलंदाजीला. पहिलाच बॉल अचूक टप्प्याचा पाहायला मिळाला इथे. मनीष या स्पर्धेत प्रभावित करणारी गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये राहिले. मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. यावेळेस सरळ बॅटने खेळला इथे. लॉंग ऑनला संस्कार ज्ञानी. आणखीन एक झेल. या मॅच मधला दुसरा झेल टिपलाय. फलंदाज बाद. धन्यवाद. दिघी साक्री पोलीस स्टेशनचे PI हनुमंत शिंदे साहेब यांचे आगमन आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खासदार तटकरे साहेब चषक 2025 युनिटी ग्रुप प्रेसिडेंट अफजलभाई मेमन आणि सर्व ग्रुप बॅटर मैदानात दाखल होते. चौल अलिबागचा आकाश तवसाळकर एक आणखीन हार्ड हिटर बॅटर. रायगड रॉयल फेस्टिवलची स्पर्धा गत वर्षीची आठवते ज्यांनी गाजवली होती. पहिलाच बॉल खोदून काढला इथे. लॉंगॉनला पुन्हा एकदा संस्कार वेगाने येतात चेंडूवर. एक सिंगल फक्त इथे खातं उघडलं जाते. ते आकाशचं धावा येत नाहीत आता. श्रेयान 11 साठी 16 धावा अवघ्या आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळतात. 3 गाड्यांच्या बदल्यात कॅप्टन विजय गाणेकर आता स्ट्राईकवर आहेत. मोठे फटके खेळावे लागतील. तर मनीषने काय गोलंदाजी याही षटकात केली. मागच्या मॅचची पुनरावृत्ती करताना दिसत आहेत. 5 बॉलमध्ये 2 धावा देऊन 2 विकेट. फुलटाच होता फटका चांगला आहे. गॅप मिळाला इथे.
चेंडू फरार, हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला, धावा मिळतील 4. विजयच्या बॅटमधून हा चौकार. शेवटचं षटक ला होईल सुरुवात. 3 षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्याच्या बदल्यात. सोलंकी शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सोलंकी आहा फिरकी घेतोय गोलंदाज. इथे बॅटर आकाशची एक भन्नाट पाहायला मिळाला. सोलंकीचा पहिलाच बॉल. अचूक टप्प्याची गोलंदाजी. अवघ्या 20 धावा पाहायला मिळतात ऑन बोर्ड. श्रेयान 11 टॉस ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश कोसबे यांचा हा खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी. पंच चौकशी करतील विकेटच्या बाहेर आहे का. या दरम्यान एक सूचना असेल, पुढचा मॅच ज्यांचा आहे टॉससाठी या तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनीच केली. यस नो साठी नो आहे सर. यस नो बॉल. पुढचा मॅच असेल वसीमबाई फॅन्स क्लब त्यांच्या सौम्य डिंग डॉंग, रिहान राकीब 11 डिंग डॉंग. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये या. शेवटचं षटक सुरू आहे मैदानात. चांगली गोलंदाजी. आकाशला काही लक्षात येत नाही कशा प्रकारची गोलंदाजी ते करताना सोलंकी. वा 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 सोलंकी काय गोलंदाजी ते पाहायला मिळते. डॉट डॉट आणि डॉट. एक नो बॉल सुरू हाताळला पण 3 डॉट ही आले. धावाद होतील आकाश. आलेत का. यस आलेत. पहा समीर मौलाना उस्मान पटेल यांच्यासोबत फोटो सेशन करताना आवडता येत नाही कारण खूप मोठे फॅन आहेत उस्मान तुमचे. आणि उस्मान तुम्हाला सांगतो खूप चांगले क्रिकेटर होते. प्रत्येक षटकाराच्या वेळेस बोलत होते येले
आणि येत होता त्यांचा षटकार. आणि शिकर्णीकर खुल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑनला. जबरदस्त असे रक्षण संस्कार तर राहिले, पण या बॉलवर मिसफील्ड पाहायला मिळते. दुसरी धाव. धावसंख्या 23. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. निशी कर्णीकर स्ट्राईकला, शिवतेज आहेत नॉन स्ट्राईकला. 23 धावा 5 गड्याच्या बदल्यात. समीरबाई संधी आपल्याला निर्माण करून दिली. युनिटी ग्रुप खासदार तटकरे साहेब चषकानी अफजलभाई मेमण यांचे आभार मानावे लागतील. सर्व स्टारकास्ट आपल्याला या मैदानात दाखल होताना दिसते. मारायचं तो ऑन साईडला बॅटची कडा घेऊन शॉर्ट कव्हरला उलकावणी देत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघून चाललाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव होत नाही कंप्लीट. निशी बाद होत आहे धाव बाद. 2 धावा येतील. धावसंख्या 25. टार्गेट असेल 26 धावांचं. 24 चेंडू. जाव्या टॉसकडे. अरे सर, मी पिया शिंदे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं टॉससाठी. पिया शिंदे साहेब, दिघी सागरी पोलीस स्टेशनचे पिया शिंदे साहेब, विनंती असेल आपण सर टॉससाठी यायचं. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या विभागामध्ये पाहायला मिळते आणि एका बाजूला विश्वजित ठाकूर, एका बाजूला उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट जगतातील 2 मोठे तारे या ठिकाणी पाहायला मिळते. वसीमभाई फॅन क्लब, वसीमभाई स्वतः या ठिकाणी आहेत आणि त्यांचा खूप मोठा फॅन क्लब सुद्धा आहे. वसीमभाई फॅन क्लब आणि उस्मान पटेल फॅन क्लब एकत्र झालाय. आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या, मिस्टर JPL विश्वजित ठाकूर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी PI शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दिघी सागरी पोलीस स्टेशनचे PI शिंदे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होणार आहे. 2 भारतीय टेनिस क्रिकेटमधील मोठी नावं साहेब, उस्मान पटेल आणि विश्वजित ठाकूर. येस, या ठिकाणी उस्मान टॉस जिंकलाय. उस्मान टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि कसं वाटतं, म्हणजे मगाशी विचारलं होतं मी, परंतु हा माहोल पाहता कसं वाटतंय आणि आता टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही ते फिल्डिंग करूया पहिल्यांदा ना. वातावरण खूप छान आहे का, पब्लिक एवढी आहे ना, मॅच पण खेळायला मजा. लेकिन बॅटिंग नाही लागे. नेक्स्ट टाइम कोशिश करू आम्ही जेवढेपर्यंत मी जिंकायचा प्रयत्न करू. फिल्डिंग घेतली आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या बरोबरीने PI शिंदे साहेब आहेत, दिघी सागरी पोलीस स्टेशनचे. साहेब, आपल्या परिसरामध्ये युनिटी ग्रुपने जे भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे, काय म्हणाल साहेब या आयोजनाविषयी? युनिटी ग्रुपला मी शुभेच्छा देईल आणि या ठिकाणी आलेल्या सर्व प्रेक्षकांना शांततेमध्ये आव्हान करेल की शांतता ठेवावी, कुठलीही गडबड गोंधळ होऊ नये आणि या ठिकाणी दरवर्षी हा खेळ असाच चालू राहावा. थँक्यू. धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या शुभेच्छा. तर जाऊयात यानंतरच्या दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद. टार्गेट सेट. सेकंड इनिंग मध्ये लक्ष आहे यामिनी 11 दिल्ली धमाका या टीमच्या समोर. 26 रनों की चुनौती. 26 तर 26 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 2 सलामीवीर रवी बनारस आणि जगत सरकार बॅटिंग साठी सज्ज होतील. नेक्स्ट मॅच वसीमभाई फॅन क्लब आणि रियान रकीब 11 डिंग डॉंग या 2 टीमच्या दरम्यान होईल आणि त्याच्यानंतरचा सामना आवेज 11 वरवटणे आणि त्यांच्या विरुद्ध शिवांश आरुष 11 असा सामना असेल. आणि मग होईल रनिंग रेस आणि मग होईल एक सामना क्वार्टर फायनलचा. त्याच्यातून एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. तर असा फॉर्मॅट आहे, 10 मॅचेस. त्याच्यामुळे नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय आवेज 11 वरवटणे आणि टीम शिवांश आरुष 11. वसीमभाई फॅन क्लब आणि रियान राकीब 11 डिंग डॉंगचा सामना संपल्यानंतर तो नंतरचा सामना आपल्या समोर येईल. मैच नंबर 5 विनर और मैच नंबर 6 विनर. 24 गेंदे 26 रन ये टारगेट होगा जगत सरकार और रवि बनारस के सामने. गेंदबाज
पहिला ओव्हर लेकर निशी कर्णेकर. आणि पॉवर प्ले मध्ये निशी कर्णेकरला विकेट घ्याव्या लागतील तर तो एक दबाव बनवू शकतो, अन्यथा या मॅच मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळताना दिसेल जगत सरकार. यामीन 11 दिल्ली धमाका या टीम कडून. टार्गेट छोट आहे, लक्ष जास्त मोठं नाहीये जे या मॅच मध्ये श्रीराणी 11 ने सेट केलंय. यामीन 11 च्या समोर अंपायर सिग्नल, मॅच स्टार्ट. लेट्स प्ले. टाइमर सेट, ऑल सेट, मॅच स्टार्ट. पहिला बॉल जगत सरकारच्या समोर निशी कर्णेकर. 26 लक्ष, पॉवर प्ले. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली, सॉफ्ट हँडेडली खेळलाय. वायडिश मिड ऑनला सिंगल तिथे मिळताना दिसते, खातं उघडलंय आणि अंपायर सांगतात ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करायचा आहे. जास्त अतिरिक्त ऊर्जा झोकण्याचा प्रयत्न. टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग. सादिक राजापूरकर थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर. आता टीव्ही अंपायरची भूमिका महत्वाची असेल ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करण्यासाठी. पंच उमेश केणे यांनी हा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. काय प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या या रात्रीमध्ये. सचिन तेंडुलकर स्टँड, विराट कोहली स्टँड, MS धोनी स्टँड पूर्णपणे पॅक्ड आहे आणि त्यातल्या त्यात मैदानाच्या अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत आणि त्याचबरोबर बॅरिकेडच्या मागे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. इट्स अ बिग नो बॉल. अंपायरचा निर्णय योग्य होता, त्यांनी लगेचच टीव्ही अंपायरची मदत घेतली आणि त्याचमुळे आता टीव्ही अंपायरने निर्णय दिला हा नो बॉल. नेक्स्ट मॅच मध्ये वसीमभाई फॅन क्लब आणि रियान रकीब 11 डिंग डॉंग या दोन्ही टीमची प्लेइंग 11 लिस्ट सेम आहे. इनसाइड एज फ्रीडचा बॉल होता, रवी बनारसला धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय निशी कर्णेकर कडून आणि फ्रीडच्या बॉलवर शांत ठेवले रवी बनारसला. मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती रवी बनारसने. वाराणसी चा खेळाडू रवी बनारस. ओ बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडस दूर आहे आणि त्याचा फायदा होईल रवी बनारसला. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु जगतने थांबवलंय आणि आता बॉलिंग करणाऱ्या टीम नाही तर मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय ओव्हर स्टेपिंगचा. जगत सरकारने सांगितलं आम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. तर हे लक्ष पहा किती असतं नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचंही. आता तोही नो बॉल चेक केला जाईल. आणि आता टीव्ही अंपायर आपला निर्णय कळवतील ग्राफिक्सच्या माध्यमातून. नो बॉल चा निर्णय आलेला आहे. लोअर थर्ड मध्ये ते ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फ्री हिट असेल. रिव्ह्यू सक्सेसफुल. जगत सरकारने जो रिव्ह्यू घेतला होता फ्री हिट खेळण्याची आता संधी जगत सरकारला प्राप्त झाली आहे. धावा झाल्या 4, नो +1 फ्री हिट. ओ जगत सरकारला बीट केले फ्री हिटच्या बॉलवर परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. वाईड बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा रन मिळते. फ्री हिट कंटिन्यू असेल याही बॉलवर. टीमची धावसंख्या 5. टार्गेट 26 धावांचं आहे. लक्ष छोट आहे. यामीन 11 दिल्ली धमाका या टीमच्या समोर. जगत सरकार शॉर्ट बॉल, यावेळेला बॉल बरोबर फिरली आहे. बॅट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा येतोय खासदार चषक षटकार. थँक्यू डीजे. कडक षटकार येतोय. माहिती होतं फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू होता आणि शेवटी जगत सरकारने हात उघडले. समोर हेलिकॉप्टर बॉल हवेत आहे.
क्लासी स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु रवीने कॉल केला आणि शेवटी त्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जगत सरकारच्या खात्यामध्ये डबल टीमची धावसंख्या 13. 26 टार्गेट आहे. निम्म्या धावा झाल्यात, अजूनही अर्ध्या धावा करायचे आहेत. हाफ वर्क डन, आधा काम यहां से पूरा, आधा कम जारी. रन संख्या स्कोर बोर्ड पर 13 रन. हालांकि पारी का ये पहला ओवर. इस ओवर की 3 गेंदें शेष. फिर से एक बार उछाल कर खेला इस गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन की जानिब, वहां से गेंद सीधी चली गई बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4. और फिर से एक बार और स्टेपिंग के लिए टीवी अंपायर की मदद. सिम्बाई फॅन क्लब आणि त्या टीमचे कॅप्टन तिथे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. उस्मान, अंगद आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेचे शिल्पकार अफजल बाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण मोरे आणि योगेश पेनकर फायटर जेट बरोबर. परत एक वेळा बरोबर गॅप मध्ये वळवलाय बॉल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. 23. तीन रन दूर. जीत से अब यामिनी 11 दिल्ली धमाका. एक्स्ट्रा कवर, बॉल बाउंड्री लाइन के बाहर. और इसी के साथ पहले ओवर में यह मुकाबला जीत लिया टीम यामिनी 11 दिल्ली धमाका ने. वेल प्लेड. थँक्यू डीजे. 4 ओव्हरचा सामना होता आणि त्याचमुळे फास्टेस्ट विन झालाय हा संघ. आणि त्याचमुळे जगत सरकारला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे देऊया, कारण विकेट तो जगत सरकार मैन ऑफ द मैच. आइए जगत.